10 वर्ष नाही झोपले, काय परिस्थिती झाली असेल. आणि भाजपला, आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका, थोडं त्यांना आराम करू द्या. आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही, म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत, गजनी सरकार बोलतो. या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात, कारण उद्या कदाचित विसरून जातील, अरे तुम्ही मतदार देशाचे आहात, मला वाटलं पाकिस्तानचे आहात. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय, काय बोललात, मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे. आता तर नाहीच आहे. म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. आणि आपले मेंढे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत. हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार. महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकच लुटला जातोय, तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करताय. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्या